नाशिक शहरात शुभम खैरनार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग करत असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा थेट तपास करत नसल्याची माहिती देण्यात आली आहे। संबंधित फ्लॅटमध्ये शुभम खैरनार याचा भाऊ, 2 अन्य व्यक्ती आणि त्याचा रूममेट उपस्थित असल्याचे समोर आले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून सुरू असून पोलिसांकडून केवळ आवश्यक सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। CBIने शुभम खैरनार याला अटक केल्यानंतर त्याबाबतची अधिकृत माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। हा तपास CBI कडे आहे। आम्ही कुठलाही तपास किंवा कुठलीही झडती किंवा कुठलेही तपास आम्ही करत नाही। सर, पण आपण इथे आलात, नेमकं कोण कोण होतात, म्हणजे कोणाची चौकशी केली? ज्याला खैरनारला काल घेऊन गेले त्याचा भाऊ, त्या भावाला बोलवलं होतं काल CBIने लेखी पत्र देण्यासाठी, त्यासाठी तो इथे आलेला आहे। आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र आहेत, ज्यापैकी त्याचा एक रूम पार्टनरच आहे खैरनारचा, आणि 2 जे आहेत ते याच्यासोबत आलेले आहेत। असं तिथे काही दुसरं कोणी त्या 4 पर्सन व्यतिरिक्त कोणी नाही आहे। आणि जो रूम पार्टनर तो काय करतो सर? रूम पार्टनर इथेच आहे, तो कुठेतरी खाजगी बँकेत सर्व्हिस करतो। आणि सर, या प्रकरणाचा त्या रूम पार्टनरचा काही संबंध आहे? हा तपास CBIचा आहे, त्याच्यामध्ये संबंध काय आहेत? काल ते येऊन गेले, चौकशी केली त्यांनी, पूर्ण सर्व चौकशी केली। या भावाला पण बोलवलं होतं, त्याची पण चौकशी झालेली आहे आणि ती काय चौकशी आहे ती CBI करते, त्यामुळे आम्हाला त्या संदर्भात सांगता येणार। पण आपण काय आला होता सर इथे? इथे मीडिया पर्सन आले, खूप मीडिया आलेला आहे। यार बिल्डिंग समोर आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही इथे आलो होतो, आणि इथे आलो तर त्या रूममध्ये कोण आहे, तिथे पर्सन काही आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो।